नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर एक ताईंची कमेंट होती, मेघाबाई कटिंग दाखवा. ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला कमेंट होती, कारण मी अगोदर पण सांगितलेलं का तुम्ही ज्या चॅनलला कमेंट करता त्या चॅनलवर मी व्हिडिओ बनवून अपलोड करणार. आपले 2 चॅनल आहे, मी हर एक व्हिडिओच्या खाली लिंक देते, तर माझे दोन्ही चॅनलवर लिंक पाहत जा आणि तुमच्या लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने आता मेघाबाई कटिंग करतोय. तर सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगते. मी ह्या स्तरवर कटिंग दाखवते. बंद बाजू पूर्ण माझ्याकडून आहे आणि ओपन बाजू समोरच्या भागात आहे. आता हे दोन्ही डबल फोल्डमध्ये आहे. आता ही जशी घडी होती अस्तरची मी तसेच ठेवले. आता लाईट नसल्यामुळे मी प्रेस नाही केला. तर आता काय करायचे, आपल्याला एक साईड कोणती पण उचलायची, एकदा फोल्ड करायचे. बघू शकतात आता डबल झाला हा फोल्ड. आता आपल्याला जर दोन्ही बाजू जर एक सोबत कटिंग करायचे असतील तर परत एकदा आपल्याला असे फोल्ड करायचे. परत एकदा लक्षात घ्या. आता हा कपडा आपण टोटल कट केला तरी चालते. आता तुम्ही हे त्रिकोण बघू शकतात. आता ही बंद बाजू माझ्याकडून आहे आणि ही पण बंद बाजू ह्या माझ्या डाव्या साईडला आहे. डबल फोल्डमध्ये आहे. ही पण डबल फोल्डमध्ये आहे आणि खालची पण डबल फोल्डमध्ये बाही आहे. तर आपण एक सोबत ब्लाऊजचे स्लीव्ज कटिंग करणार. तर आता सगळ्यात महत्त्वाचं हा आहे 30 साईजचा पेपर कटिंग. तर तुम्ही ज्यावेळेस बाही कटिंग करता तर तुम्ही अगोदर मोंढ्याचे माप घ्या, तर ते किती बसतंय. हीच पद्धत हर एकाला वापरायची. समजा याचं माप आलं 7 इंच, बरोबर. आता 7 इंच आलं तर आपण 7मध्ये आपण 1 इंच मिक्स करू. 8 इंच किंवा 1.5 इंच मिक्स करा, कमी पडणार नाही. 8.25 घेऊ आपण, 8.25 8.5 घेऊ शकतात. आता आपण काय करणार आहोत, ही जी आहे तर ही आपण उंची ठेवणार आणि ही जी आहे हा दंडगेर ठेवणार, बरोबर. आता जी ही फोल्ड बाजू आहे ही पूर्ण आपण दंडगेर ठेवली. नीट पाहू शकतात. तर आपल्याकडे फरचे जरी असेल तर तुम्ही हे टोक लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण एलमध्ये जरी ठेवलं तरी लक्षात येत आहे. आता आपण मेघाबाई 2.5-3 पर्यंत घेऊ शकतो, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. तर आपण घेऊ ही 3.5ची, म्हणजे ही होईन शिवून 3 इंचाची बाही. तर आपण 3.5 इंचावर एक मार्क करू. अशा पद्धतीने मार्किंग केले. मार्किंग केल्याच्या नंतर आता हा दंड घेर आपण किती घ्यायचा आहे, 5.5 इंच घ्या, 5 इंच घ्या. आता मी तुम्हाला अंदाजे सांगते का जो दंड घेर असेल तो 5.5 इंचाचा घेतला आणि त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची. आता मेघाबाई कटिंग करण्याच्या 2 पद्धती आहेत, तर मी तुम्हाला दोन्ही पण पद्धती दाखवणार. आता ही 3 इंचाचं जे माप झालं, बरोबर. आता ही लाईन आपण सरळ आखून घेऊ थोडक्यात अशा पद्धतीने. आता आपण हे 3.5 घेतले तर आपल्याला डाऊन किती घ्यायचं आहे, परत जवळजवळ 2 इंच. तर मग आपण 3.5 मधून 2 इंच जर कट केले तर खाली 1.5 इंच राहते. तर 1.5 इंचावर इथं एक मार्किंग करू, किंवा 3.5 इथं जरी धरलं तर ही फरची आहे इथपर्यंत जरी धरलं तरी मग आपण काय करायचं आहे, खाली चेक करायचं तर 1.5 इंच बरोबर राहते. आता हे 1.5 इंच याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता घडी कितीची आली होती, 7ची घडी आली होती, बरोबर. ही 7ची घडी आली होती. तुम्हाला मी असं म्हणजे समजून असं सांगते. परत एकदा आपण घडी मोजूया. 7ची घडी आली तर 7च्या घडीवर मी एक मार्किंग केली आणि याच्यामध्ये आपण 1.5 इंच ही मार्किंग केली, बरोबर. आता हे 3.5चं माप आलं तर हे पण आपण जरा वेळासाठी 3.5 घेऊ, तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगते. आणि परत एकदा 2 इंच आपण डाऊन करू. आता ही जी 7ची घडी आली आपण इथपर्यंतच याला जॉईंट करायचं आहे अशा पद्धतीने. आणि हे 1.5 इंच जे घेतलं हे आपलं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन. मग आता हे जे दंड घेर आला हा आपल्याला इथं जॉईंट करायचा आणि हे 2 इंच जे शिलाई मार्जिन आलं ते आपल्याला इथं जॉईंट करायचं. तर बघू शकतात याची कटिंग कमी वेळामध्ये 30 साईजच्या ब्लाऊजला खूप सुंदर झाली. आता तुम्हाला जर याच्यामध्ये अजून काही साईजनुसार जर सांगायचे असेल तर ते पण सांगू शकतात. आपण याला देणार आहोत पॉईंट असा. तर ही झाली डबल लेअर, म्हणजे आपण याला पूर्ण स्टिच करायचं आहे आणि अशा पद्धतीची एक सोबत 2 बाही आपली कटिंग झाली. आता आपण तुम्हाला मी दाखवते. आता मी ह्या बाहीवर मी तुम्हाला वेगळं दाखवणार.
आता मी तुम्हाला दाखवते, ज्यावेळेस आपण समोरचा भाग कट करणार तर आपल्याला दोन्ही एकावर एक बाही ठेवून घ्यायची, नंतर आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे नॉर्मल पद्धतीने. आता मी तुम्हाला याच्यावर वेगळी पद्धत सांगते, म्हणून मी ह्या बाईची कटिंग केली नाही. समोरचा भाग पाहू शकतात, अशा पद्धतीने ही मेघाबाई एकदम परफेक्ट अशी तयार झाली. आता ज्यांना याच्यामध्ये मोंड्यामध्ये हा भाग लागतोय, म्हणजे आपण जे 1.5 इंच आले हे लागते, तर त्यांना ही मेघाबाईमध्ये वापर करायचा आहे, म्हणजे 1.5 इंच ठेवायचं आहे. आता कोणाकोणाला मेघाबाईमध्ये मोंड्यामध्ये ही साईज कोणतीच नको आहे, तर यांच्यासाठी काय करायचं आहे, आता याच्यात म्हणजे तेवढं माप बसलं पाहिजे. तर मी तुम्हाला इतका सुंदर फिश कट असा तयार होऊन जातो, डायरेक्ट खालपर्यंत टच करायचं आहे. आणि अशा पद्धतीने बघू शकतात, अशा पद्धतीने पण बाही कटिंग होती मेघाबाई. तर हिला पण काय करायचं आहे, सेम अशा पद्धतीने त्याला कट करायचं आहे. एकदम कमी वेळामध्ये ही बाही पण तयार होऊन जाते. जसं मी तुम्हाला वन पीसचा आत्ता मी एक व्हिडिओ अपलोड केलेला, त्याच्यामध्ये अशाच पद्धतीची बाही आहे. मोंड्यामध्ये अजिबात कपडा नाही, जे फिटिंग असेल तेवढीच आहे आणि कमी वेळामध्ये अशी मेघाबाई तयार होऊन जाते. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.